आला ना भाई आपले रंग पण चैतू व्हायचं नवीन गाणी अभी मजा आएगा ना भिड़ो। सकाळचे उठून रेडी बिडी होऊन निघालो डायरेक्ट तलोजाला जायला, कारण की भाई एक मित्रांनी आपल्याला मच्छी घेतलेली होती, मग ती घेऊन यायची होती आपल्याला तिथून. पोहोचलो तलोजाची मच्छी मार्केटला ना, इथं भाई आपल्याला काही घ्यायचं ना, आपला स्टॉक काढून ठेवलेला होता. म्हणजे सकाळच भाई आपल्याला ताजी मच्छी आलेली होती. ती एक पोरेला सांगलेली की आपल्याला ताजी मच्छी काढून ठेवले त्या भाई. थोड्या वेळाने यो भाई आला मच्छीचे पिशव्या जेवून बघता तो भाई 2 किलो आपल्याला कोलबी आणले भाईनी डायरेक्ट ना, ती पण आता साफ करून देतो यो. मुकुंदाला भाई पापलेट पण पाहिजे होतं, मग ताजं पापलेट घेतलं आपल्याला भाई 1 किलो काढून लगेच घेतलं साफ करायला. त्याचं 1 किलो पापलेट आणि माझी 2 किलो कोलबी जेवून डायरेक्ट निघलो आता घरा जायला. माझा विचार चाललेला भाई 2 किलो कोलबी आणि 1 किलो पापलेट हेच रोंजन नाक्यावर बसून भाई इकून घरा जावा. दुपारचे काही खाल्लं नव्हतं, मग त्यासाठी आलतो डायरेक्ट आपले दानसरकरांचे केक शॉप. आता इथे काहीतरी पेस्ट्री बिस्ट्री खाऊन जेव. टाइमपास खायसाठी भाई 4 ना 5 पेस्ट्री घेतलेला. हर्ष भाई शेंगता हातांशी पडले तरी भाई धवून खा. चॉकलेटची पेस्ट्री खाऊन भाई पोट नव्हता भरला, तर आम्ही दोघं निघलेलो डायरेक्ट नाक्यावर जायला काहीतरी चटरपटर आणायला. म्हणजे दुकानात असलो काही ना काही लागतं आम्हाला चटरपटर खायला. आमचा चटरपटर खाना बोलला तर भाई चिप्स आणि स्प्राईट ना काही वेगळाच असतं. म्हणजे याची भेलबिल बनवून खाता होता, तुम्हाला दाखवतो भेल बनवून. पण चिप्सचा चुरा करून आणि कांदाचा भुसा करून मस्त पैकी भेल बनवून खायला लागलो आम्ही पण. लगेच दुकानाच्या बाहेर निघालो तर बघतो तो चैतू भाई चालत चाललेला. भाईला विचारलं तुझं गाणी येतं की ना, भाई सांगतो एक गाणी आले देतो बोलतो तुला. भाईची रंगशी लगेच मागले, मी दाखवता होतो तुम्हाला. संध्याकाळच्या टायमिंगला आलतो आमच्या नाक्यावर कलेच्या टेट्या घ्यायला ना. या साईडला बघता तर सगळं आतंकवादी बसलेलं एकदाच राक्षसारखं घसराला. तर चला गाईज, जो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि आवडला असेल तर इंस्टाला फॉलो करायला विसरू नका ना. याच्या पुढे भाई आपला ब्लॉग नक्कीच डेली येतील आता.